जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कधी ॲक्सिडेंट्स नको असतील तर त्या माणसाने शनी मंदिरात जावं. ज्याला पॉवर अँड कॉन्फिडन्स हवा असेल त्यांनी बजरंगबलींच्या मंदिरात जावं. ज्यांना बुद्धी आणि डिसिजन प्रॉपर घ्यायचे असतील किंवा अभ्यास जास्त करायचा असेल, बुधाचे ग्रह गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी, ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जावं. ज्यांना पैसा अफाट पाहिजे त्यांनी लक्ष्मीची पूजा करावी, लक्ष्मीच्या मंदिरात जावं. नॉर्थला तुम्ही फ्रेम लावता, नॉर्थ वॉलमध्ये तुम्हाला जर फ्रेम लावायचे तर वॉटरफॉल किंवा जागा असेल तर फाउंटन लावू शकता. अच्छा. ईस्टमध्ये तुम्हाला कुठली फ्रेम लावायची तर रायझिंग सनची लावा. हा एवढा पॉवरफुल मंत्र आहे की तुम्ही हा मंत्र रोज 108 वेळा कुठेही बसून चॅन्ट करू शकता. होतं काय की कॉर्नर प्लॉट जो असतो, जेव्हा टर्निंग असतो किंवा टी जंक्शन असतो, त्याचे एनर्जी हिट असते ना, ती त्या कॉर्नर प्लॉटला किंवा येता जाता सगळ्या जणांच्या त्या कॉर्नरवरती कधी लक्ष जातो. दोष का निर्माण करतं? कारण की जी एनर्जी हिट होत असते ती घरासाठी चांगली नाही, आणि जरी चांगली ठरली तर तुमचं 1 किंवा 2 जनरेशन नंतर मोठा डाऊनफॉल होतो जो तुम्ही सहन करू शकत नाही. आणि ह्याचे अनुभव, ह्याचे टेस्टिमोनियल्स माझ्याकडे आहेत. त्यांनी त्यांचं एक फ्लोअर किंवा एक विंग जिथे साऊथ वेस्टची एंट्री आहे, सगळे फ्लोअर खाली आहेत, सगळे फ्लॅट खाली आहेत. 1 की 2 आहेत ज्यांनी घेतलेत, बाकी सगळे फ्लॅट खाली. तुमच्यासोबत असं कधी होतं का की काम सगळं छान सुरू आहे पण तरीही मनाला शांतता नाही, घरी आजारपण, वाद किंवा फायनान्शियल अडचणी आहेत, या सगळ्यांचं कनेक्शन ना एकच आहे, वास्तू. याविषयीच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे वास्तुशास्त्र तज्ञ गौरव सावंतजी. खूप खूप स्वागत आहे गौरवजी तुमचं. थँक्यू. तर आपण या पॉडकास्टची सुरुवात करायच्या आधी दुर्गेचं नमन करूया, दुर्गेचं नाव घेऊया आणि 7 दुर्गा सप्तशती स्तोत्र बोलून आपल्या पॉडकास्टची सुरुवात करूया. ओम अस्येशी दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्रस्य नारायण ऋषी अनुष्टुप छंद श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जपे विनियोग ओम ज्ञानी नामापि चेतांसी देवी भगवती ईसा बलादा कृष्ण मोहा माया प्रचिती दुर्गे स्मृता हर्षो भीतिमे शेषजंतो स्वस्य नतमति मतिम शुभाम ददासी दारिद्र्य दुःख हानिका ददना सर्वोपकार करणाय सदा चित्ता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभस्त्राहीन देवी दुर्गे देवी नमोस्तुते रोगान शेषान पंचि तुष्टा रुष्टा तु कामान सकलान विषान त्वामाशितान विपिन्नरान त्वामाशियान ह्याश्रया पायन्ते सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव कार्यम अस्मद्वै विनाशनम् इति सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रम्. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा सुधा नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जगदंब. म्हणजे आज आपल्या प्रेक्षकांना बरेच टेकअवेज मिळणार आहे. वास्तुशास्त्र हे खूप महत्त्वाची विद्या आहे, जेणेकरून त्या ज्या वास्तूमध्ये राहत आहेत त्यांना तिथे शांतता, सुख, समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी वास्तू हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच आज आपण चर्चा करणार आहोत. माझा अगदीच पहिला प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला जर घर घ्यायचं असेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत आणि ज्या लक्षात ठेवायला हव्या? जो तुमचा पहिलाच प्रश्न आहे तो फार सुंदर आहे, इम्पॉर्टंट आहे. कुठलंही घर घेताना, कुठलीही वास्तू घेताना सगळ्यात पहिलं आपण बघितलं पाहिजे तर त्याची एंट्रन्स, मुख्य द्वार. तर का तर माणूस जसा आपल्या चेहऱ्याने रिप्रेझेंट होतो, आपला फेस, तर आपल्या घराचा फेस हा आपला मुख्य द्वार असतो. म्हणून मेन डोर हा इम्पॉर्टंट आहे. तो चांगल्या झोनमध्ये आहे का, झोन किंवा डायरेक्शनमध्ये आहे का, किंवा चांगल्या पदांमध्ये आहे का. सेकंड थिंग, तुमचं किचन. कारण की आग्नेय दिशेला जर किचन असेल किंवा किचनची दिशा आग्नेयाला नाही भेटत आहे तर ती नेगेटिव्ह झोनमध्ये तर जात नाही आहे, ती वायव्यला तर जात नाही आहे, नैऋत्याला तर जात नाही आहे, ईशान्येला तर जात नाही आहे. हे बघणं फार गरजेचं आहे. कारण आग्नेय दिशा ही शुक्र ग्रहाचा कारक आहे आणि शुक्र ग्रह हा तुमच्या लाईफच्या पैशाचं जे रोलिंग असतं, कॅश लिक्विडिटी, त्याच्याबरोबर खेळतो. तर आग्नेय दिशेमध्ये पाणी आलं म्हणजे तुमच्या पैशावर पाणी यायचे चान्सेस वाढतात. आणि लास्ट पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ईशान्य दिशा, देवारा किंवा देवघर. या 3 एवढ्या इम्पॉर्टंट दिशा आहेत ज्या तुम्ही नेहमी कुठलंही घर घेताना पहिलं बघितलं पाहिजे. मेन डोर, किचन आणि तुमचं देवारा. आपल्या सगळ्यांच्या घरात देवारा आहे, आपण पूजा करतो, पण असं म्हटलं जातं की देवळातही जायला हवं प्रत्येकानं, कारण तिथली एक एनर्जी वेगळी असते. मला त्याविषयी त्याचं महत्त्व एक जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याकडे सगळं दिलेलं आहे, आपल्याला कुठे जायची गरज नाही. म्हणजे आपण आता म्हणता की वेस्टर्न कल्चरला जास्त अट्रॅक्ट होतो, पण भारताने, आपल्या शास्त्राने, आपल्या संस्कृतीने, आपल्या ऋषी मुनींनी महान भरपूर आपल्यासाठी ठेवून गेले आहेत. पण आपलं दुर्दैव आहे कधी कधी आपलं दुर्दैव आहे की आपल्याला माहीत नसतं. तर देवतांचं सांगायला गेलं तर जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कधी ॲक्सिडेंट्स नको असतील तर त्या माणसाने शनी मंदिरात जावं. ज्याला पॉवर अँड कॉन्फिडन्स हवा असेल त्यांनी बजरंगबलींच्या मंदिरात जावं. ज्यांना बुद्धी आणि डिसिजन प्रॉपर घ्यायचे असतील किंवा अभ्यास जास्त करायचा असेल, बुधाचे ग्रह गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी, ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जावं.
ज्यांना पैसा अफाट पाहिजे त्यांनी लक्ष्मीची पूजा करावी, लक्ष्मीच्या मंदिरात जावं. तर हे असे देवता आहेत. ह्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी टाळता येतात. जसं तुम्ही सांगितलं की मला देवतांवर काहीतरी सांगायला लागेल. आणि जसं घर आहे, जसं आता तुम्ही मंदिराचंही म्हणालात मला, तर टेम्पल्सचं एक इम्पॉर्टन्स सांगेल, टेम्पलचं एक रहस्य सांगेन तुम्हाला. तुम्ही आज आपण मुंबईत आहोत, बरीचशी जी मंदिरं आहेत ना ती वेस्टमध्येच आहेत. आणि बऱ्याचशा मूर्ती पाषाण देवाच्या ह्या पश्चिमेलाच आहे. पश्चिम दिशेचं एवढं महत्व आहे ना की तुम्ही कुठेही जावा, जेवढे सिद्ध जेवढे प्रसिद्ध मंदिर आहेत हे पश्चिमेलाच आहेत. आपण आधी मुंबईचं बोलू, मुंबईपासून सुरुवात करू. दादर वेस्ट सिद्धिविनायक, प्रभादेवी वेस्टला आहे, ठीक आहे. महालक्ष्मी वेस्टला आहे. तिकडेच मुस्लिम धर्मांचं हाजी अली दर्गा तेही वेस्टमध्येच आहे. आपलं जीवदाणी तेही वेस्टला आहे. तर वेस्ट एवढं महत्व आहे. किंवा तुम्ही खाटू श्यामजींचं मंदिर ऐकलंय राजस्थानचं, गेलायत कधी? जेव्हा तुम्ही त्यांचे दर्शन घेता तेही पश्चिमेलाच आहे. परत तिरुपती बालाजी जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिर, ते पूर्णपणे वास्तूनुसारच बांधलेले. आधीची मंदिरं वास्तूनुसारच बांधली जायची. करेक्ट. जे इच्छापूर्ती देवता आहेत तिरुपती बालाजी, त्यांचंही मंदिर पश्चिमेलाच आहे. कोकणात तुम्ही कुणकेश्वरात गेलाय? कुणकेश्वर हे महादेवांचं मंदिर आहे. आणि ह्याचे जे बांधकाम तुम्ही बघितलं किंवा ह्याचे स्लोप्स, म्हणजे आपण म्हणतो ना जडत्व कुठे पाहिजे, हलकं कुठे पाहिजे, उंचवटा कुठे पाहिजे, स्लोप कुठे पाहिजे, तर तुम्ही कुठलंही मंदिर बघा, जसं तिरुपतीचं झालं तसंच कुणकेश्वराचं मंदिर जर बघा तर पश्चिम दिशा वर आहे आणि दक्षिण दिशा थोडी वर आहे. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता मंदिराकडे जाताना तर नॉर्मल तुम्ही ईस्ट खाली आहे, वेस्ट वरती आहे. तुम्हाला साऊथनी जातानाही थोडंसं वरून जावं लागतं मंदिरात. आणि वेस्टला महादेवांची लिंग आहे, आणि वेस्टला महादेवांची पिंड आहे, शिवलिंग आहे. ओके. आणि परत जर तुम्ही खाली येता तर नॉर्थला स्लोप आहे आणि नॉर्थला जलतत्व आहे, नॉर्थला तिथे तलाव आहे. सेम तिरुपती मंदिराकडे नॉर्थला तलाव आहे. जलतत्व, उंचवटा, हाईट हे सगळं बॅलन्स केलेलं आहे. आणि एक मंदिर सांगेल, कधी गेलात तर नक्की फिरा. मालवणमध्ये कुंभारमठ मधून गाव आहे. मालवणमध्ये कुंभारमठ म्हणून एक गाव आहे. तिकडे घुमडाई देवीचं मंदिर आहे. घुमडाई देवीचं मंदिर आहे. एवढी छान मूर्ती आहे. आणि तिकडे जगाचा कल्याण करणारा मंत्र लिहिलेला आहे त्या मंदिराच्या देवी मातेच्या खालीच. अच्छा. तर तो मंत्र ज्यांनी लिहिला ते एवढे महान असतील ना, कारण की तो मंत्र असा आहे, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. तर ह्याच्यामध्ये सगळ्या देवींची नावं आली. हा एवढा पॉवरफुल मंत्र आहे की तुम्ही हा मंत्र रोज 108 वेळा कुठेही बसून चॅन्ट करू शकता. मी अनुभवलेलं आहे कारण मी रोज सकाळी उठून हे मंत्र, हा मंत्र एवढा पॉवरफुल आहे. आणि हा मंत्र त्या देवी मातेकडे लिहिलेला आहे. तर त्या मंदिराकडे तुम्ही नक्की जा. त्या मंदिराच्या पण तुम्ही बघाल तर त्याच्याही उत्तरेला पाण्याचा असा झरा आहे. वा, क्या बात आहे. मालवणच्या कुंभारमाठ गावातलं मंदिर आहे. म्हणजे वास्तूला किती महत्व आहे आणि त्याचा एक अभ्यास, भारतीय विद्या आहे ती. त्यामुळे त्याच्या मागे आपापलं एक महत्व आहे जे आपल्याला खरंच आपलं असून सुद्धा आपल्याला त्याची फार कमी जाण आहे. हे दुर्दैव वाटतं. एक्झॅक्टली. पण मला याला जोडून वास्तूशी संबंधित अजून एक प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घरातला जो उंबरठा असतो त्यालाही एक वेगळं महत्व आहे. म्हणजे बऱ्याचदा म्हटलं जातं की तिथे हा रंग लावावा, येलो पट्टी लावावी किंवा काय, तर याविषयी थोडंसं मला जाणून घ्यायचं. बघा, मी पट्टीविषयी तर काय सांगणार नाही, पण नक्की सांगेन की उंबरठा जेव्हा आपण लावतो किंवा उंबरठा तुम्ही लावूनही झाला असेल तरी, तर 2 गोष्टी आवर्जून तुम्ही करायच्या कधी. तर पहिली गोष्ट आहे चांदीची तार. तर चांदीची तार म्हटल्यावर क्वेश्चन निर्माण होतो किती जाड किती पातळ. त्यापेक्षा चांदीची प्युरिटी बघा. प्युअर चांदी असणं गरजेचं आहे. जेवढा तुमचा उंबरठा आहे त्याच्यात थोडीशी लहान चांदीची तार तुम्हाला उंबरठ्याच्या खाली पुरायची. आणि अजून एक गोष्ट म्हणजे नवरत्न, नवग्रहांचे रत्न असतात ते. तर मी आज तुम्हाला आणले ते दाखवायला, मी दाखवतो म्हणजे कळतील. कारण की काय होतं, जेव्हा जेव्हा मी कन्सल्टन्सीसाठी जातो, जेव्हा जेव्हा मी कन्सल्टिंग करायला जातो तेव्हा ते विचारतात, पण मी ते सेल करत नाही. पण आज मी माझ्याकडे ते आणायचे होतं माझ्याबरोबर, आज माझ्या गुरूंकडनं मी घेऊन ठेवलेलं, कारण की ते दाखवायला बरं पडतं. मी तुम्हाला दाखवतो. तर हे आपले नवरत्नाचे खडे आहेत, हे आपले नवग्रहाचे रत्न आहेत. ओके. तर हे तुम्ही त्या उंबरठ्याच्या खाली हे प्लेस करायचं आहे, चांदीची तार, आणि त्याच्यावरती उंबरठा ठेवायचा. अच्छा, म्हणजे ह्याला आतमध्ये हे अंडर उंबरठ्याच्या खाली. आता ही जी वस्तू आहे ती कशी, ही तुम्हाला कुठेही भेटणार. अच्छा. ही सगळीकडे भेटते.
इम्पॉर्टन्स एवढंच आहे की ह्याचं तुम्ही ही गोष्ट जर तुम्हाला अभिमंत्रित करून भेटली तर अजून बेटर. अच्छा. अभिमंत्रित म्हणजे काय, तर काय मंत्रांचं मंत्रांचं तर कसं आहे अभिमंत्रित म्हणजे काय, तर तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. अभिमंत्रित करणं म्हणजे काही स्पेशल मंत्र असतात ते पठण करून हे अभिमंत्रित केलं जातं. अच्छा. ओके. फॉर एक्झाम्पल आपण एक सिम कार्ड घेतो, राईट. सिम कार्ड जेव्हा घेतो तर सिम कार्ड बऱ्याचशा मेटलनी बनवलं असतं. सिम कार्डची एक प्रोसिजर असते, तुम्ही सिम कार्ड घेता आणि रजिस्टर करायला कॉल करता, त्याची प्रोसिजर असते. पण सिम कार्ड रिचार्ज केल्याशिवाय चालतो? प्रीपेड सिम कार्ड कॉल लागतो, म्हणजे कनेक्शन होतं सॅटेलाईटमध्ये नाही. तसंच ह्या गोष्टी अभिमंत्रित केल्याशिवाय ह्या गोष्टी अभिमंत्रित केल्याशिवाय युनिव्हर्स ब्रह्मांडातल्या ज्या फ्रिक्वेन्सी खेचायला पाहिजे त्या खेचत नाही. एक्झॅक्ट रिझल्ट भेटायला तुम्हाला हे कधी पण अभिमंत्रित करून घ्यावं. हे बऱ्याच ठिकाणी भेटतं. आता मी हे का आज दाखवायचं कारण एवढंच की नेहमी माझे क्लायंट विचारतात. दुसरी गोष्ट मी ऐकलंय की हल्ली पंचरत्न म्हणून काहीतरी विकलं जातं. तर हे नवरत्न, नवग्रहांचे रत्न हे पूर्ण इम्पॉर्टंट आहे. माझ्या वाचनामध्ये हे आलंय, बाकी मला बाकीच्या गोष्टींचं प्रमाण नाहीये, पण हे कोणी करावं. करेक्ट. ओके. तर पण हे तुमच्याकडे अवेलेबल आहे का, किंवा जर आम्हाला घ्यायचं असेल तर मग हे कुठून? मी ह्याचं अजून स्टार्ट केलेलं नाहीये बिकॉज मी सेल करत नाही अजून. ओके. पण आग्रह असेल, कमेंट्स असेल, रिक्वायरमेंट असेल तर आपण विचार करू शकतो. सांगायचं एवढंच आहे की कुठूनही घ्या, ओरिजिनल घ्या, अभिमंत्रित करून भेटलं तर अजून उत्तम. जर आग्रह असेल, कमेंट्समध्ये सांगितलं कोणी की हवंय तर मी त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो, पण मी अजून स्टार्ट केलेलं नाही. पण लवकरच सुरू करायला हवं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आम्हाला ऑथेंटिक मिळेल आणि म्हणजे जे विश्वासातलं असतं त्याची आम्हाला चिंता राहणार नाही. नक्की मी विचार करेन आणि जर आग्रह असेल तर मी नक्कीच हे चालू करेन. पण हे दाखवण्यासाठी झालं की माझ्या क्लायंट्सला हे भेटत नाहीये कुठे, म्हणून मी आज दाखवायला आणलं की तुमच्या माध्यमातून आज सगळ्यांना कळेल की हे आणि चांदीची तार. तर चांदीची तार सर का, आता कुठे कुठे असं होतं की सांगतात कॉपर वायर, म्हणजे ज्यांना डायरेक्शन माहिती असेल त्यांना ठीक आहे. 5 तत्व आहेत, त्यांचे 5 मेटल आहेत, म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम, स्टील, आयर्न असे मेटल्स आहेत, धातू आहेत. तर ते कुठे काय करायचे. पण सिल्वर तार, चांदीची तार तुम्ही कुठल्याही डायरेक्शनमध्ये पुरू शकता. चांदीची तार करते काय, चांदीची तार ही तुमच्या चंद्रमाशी रिलेटेड आहे, चंद्रग्रहाशी. ती तुमच्या घराला आईसारखं प्रोटेक्ट करते. अच्छा. ती नेहमी तुमच्या घरामध्ये शांती ठेवते, पीस ठेवते, वास्तुदोष निर्माण करायला देत नाही किंवा वास्तुदोष आणायला देत नाही उंबरठ्यातून आत. म्हणून चांदीची तार ही उंबरठ्याच्या खाली असावी. आणि हे नवरत्नाचे ग्रह. मी स्वतः म्हणजे आता नवीन घर घेण्याचा विचार करते, तर बऱ्याच जण असे काही बिल्डिंग्स ठिकाण आहेत की जे कॉर्नर बिल्डिंग्स आहेत, ज्याला आपण टी जंक्शन म्हणतो. तर ते असं मी ऐकलंय की ते शुभ नसतात आणि तिथे घर घेऊ नये, कॉर्नरच्या ज्या बिल्डिंग्स असतात विशेष करून. तर हे कितपत खरं आहे आणि यावर काय म्हणजे करता येईल? होतं काय की कॉर्नर प्लॉट जो असतो, जेव्हा टर्निंग असतो किंवा टी जंक्शन असतं, त्याचे एनर्जी हिट असते ना, तिथे कॉर्नर प्लॉटला किंवा येता जाता सगळ्या जणांचं त्या कॉर्नरवरती कधी लक्ष जातो. कॉर्नरचे प्लॉट तुम्ही बघाल तर मुंबईतले सगळे फेमस हॉटेल, फेमस कॅफेज, किंवा एक काळ होता ब्रिटिशांच्या वेळी किंवा आधी इराणीजचे कॅफे होते सगळे बघा. आता काही कॅफे त्यांचे जनरेशन नसल्यामुळे किंवा ते नाही असेल तेव्हा अब्रॉड असेल तर बंद असेल, किंवा सगळे कॅफे तुम्ही बघा. फॉर एक्झाम्पल राम आश्रय माटुंग्याचं राम आश्रय कॅफे माहिती असेल, कॉर्नर आहे. मद्रास कॅफे कॉर्नर, अय्यप्पम कॅफे कॉर्नर, दुर्गा परमेश्वरी डीपीज रुया कॉलेजच्या इकडचं कॉर्नर. परत तुम्ही लालबागला जा, भारत माताकडे डीपीज आहे ते कॉर्नर. म्हणजे कॅफेजला कॉर्नर चालतं, पण आपण जेव्हा स्वतःचं घर किंवा तेव्हा ते तुम्हाला दोष का निर्माण करतं, कारण की जी एनर्जी हीट होत असते ती घरासाठी चांगली नाही. आणि जरी चांगली ठरली तर तुमचं 1 किंवा 2 जनरेशन नंतर मोठा डाऊनफॉल होतो जो तुम्ही सहन करू शकत नाही. आणि ह्याचे अनुभव, ह्याचे टेस्टिमोनियल्स माझ्याकडे आहेत. म्हणून तुम्ही जर हॉटेल किंवा कुठलाही बिझनेस उभा करताय किंवा कमर्शियल्स काही करताय तर कॉर्नर प्लॉट तुम्हाला बिझनेससाठी चांगला. तुम्ही कुठेही, फॉर एक्झाम्पल एक साधी गाडी घ्या वडापावची, तुम्ही टपरी घ्या, पान टपरी कॉर्नरलाच भेटणार तुम्हाला, चाय टपरी कॉर्नरला भेटणार. त्यांचा बिझनेस भाग किती असतो. तर लालबागचं मी सांगत होतो कॉर्नरचे हॉटेल्स तुम्ही बघा. सरदार हॉटेल एक होतं फेमस, आता मुंबईज रिचॉईस झालं, मुंबईज रिजॉईस तेही कॉर्नर. अन्नमय लालबाग तेही कॉर्नर. परत तुमचं मस्त गावरान म्हणून गणेश गल्लीच्या पुढे कॉर्नर. कॉर्नरचे जेवढे हॉटेल्स आहेत, कॉर्नरचे जेवढे ऑफिसेस आहेत फेमस. परत मी एक नाव घेणार नाही, खारघरचे एक बिल्डर आहेत, त्यांच्या बिल्डिंगमध्ये एका कामानिमित्त गेलो. त्यांनी त्यांचं एक फ्लोअर किंवा एक विंग जिथे साऊथ वेस्टची एंट्री आहे, सगळे फ्लोअर खाली आहेत, सगळे फ्लॅट खाली आहेत.
1 की 2 आहेत ज्यांनी घेतलेत, बाकी सगळे फ्लॅट खाली. साऊथ वेस्टची एंट्रीचा फ्लॅट कोण घेत नाही आणि कॉर्नरच्या बिल्डिंगचं ओसी लवकर भेटत नाही. हा माझा अनुभव. जेवढे बिल्डर्स आहेत जे कॉर्नर्सला बांधले, जर त्यांनी खाली कॉर्नर्सला फॉर एक्झाम्पल झुडिओ शोरूम किंवा XYZ असं काही शोरूम बांधतात आधी कमर्शियल आणि आतमध्ये बिल्डिंग्स घेतात, ते बेस्ट आहे. कारण की कॉर्नर प्लॉट तुम्हाला बिझनेससाठी चांगला, पण घरासाठी कधीच नाही. किंवा गावालाही तुम्ही प्लॉट घेताय, कॉर्नर प्लॉट हा नेहमी बिझनेससाठी चांगला, कारण की त्याच्या एनर्जीज असतात ना. हॉटेलमध्ये काय होतं, माणूस येतो आणि जातो, घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात, सुतक सोयर आपण राहतो, या सगळ्या गोष्टी असतात, तर त्या एनर्जी जमत नाही. फार मोठे इंडस्ट्रीतले अमिताभ बच्चनजी, त्यांनी तुम्ही बघितलं की त्यांनी जेव्हा कॉर्नर प्लॉटचा जलसा बंगलो घेतलेला, त्यांच्याही तब्येतीला त्रास झालेला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, कोणी मोठा माणूस असतो त्याला ते हिट करतात. म्हणून कॉर्नर प्लॉट बिझनेससाठी घ्यावा, राहण्यासाठी टाळावा. किंवा कॉर्नर प्लॉटच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जाऊन चेक करा, तुम्हाला कळेल किती माणसं सुखी असतात, किती आजारी असतात आणि काय चालू असतं. तर असे काही फ्रेम्स आहेत की जेणेकरून तुमच्या घरात भरभराट येईल, ते फ्रेम्स लावल्यानंतर असे काही फ्रेम्स आहेत? हो नक्की. जर नॉर्थला तुम्ही फ्रेम लावताय, नॉर्थ वॉलमध्ये तुम्हाला जर फ्रेम लावायचे तर वॉटरफॉल किंवा जागा असेल तर फाउंटन लावू शकता. अच्छा. ईस्टमध्ये तुम्हाला कुठली फ्रेम लावायची तर रायझिंग सनची लावा विथ येल्लो सनफ्लावर्स, मस्त सनराईज. किंवा तुमच्या फॅमिलीचा मस्त हसताना कॅन्डिड फोटो असेल कुठल्या तरी प्रोग्राम मधला, तो लावा. तुम्ही आग्नेय दिशेला जर लावताय तर आग्नेयची वॉल तुमच्याकडे आहे तर महालक्ष्मीचा फोटो लावा. तुम्हाला देईन, तुम्ही दाखवू शकता, पण तिकडे तुम्हाला पावित्रता आणि स्वच्छता ठेवणे गरजेचं आहे. दक्षिणेला लावताय तर दक्षिणी जडत्व आहे. ओके, तर दक्षिणेला तुम्ही एलिफंटची कुठली फ्रेम लावू शकता किंवा माउंटेन्स लावू शकता. साऊथ वेस्ट हे सगळ्यात जडत्व, पृथ्वी तत्व, स्टेबिलिटी, तर तिकडेही तुम्ही मोठं माउंटेनची फ्रेम लावू शकता. वेस्टला तुम्ही, वेस्ट हे तुमचं म्हटलं जातं की रूट्स आहे किंवा वेस्टमध्ये तुमचं मॅनिफेस्टेशन आहे, जिथे वेस्टमध्ये सगळी मंदिर आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ वेस्ट, तर वेस्टमध्ये सगळे मंदिर आहेत, तर वेस्ट हे मॅनिफेस्टेशन आहे. वेस्टमध्ये तुम्हाला जे काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे किंवा काही समजत नाही, तर तुम्ही एक विलेजचा प्रॉपर फोटो लावू शकता. तोही मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, ते तुम्ही दाखवू शकता सगळ्यांना. क्या बात. सर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पण उपाय जरा सिंपल सांगा जेणेकरून प्रत्येकाला ते शक्य होईल. घरात पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्यासाठी किंवा पॉझिटिव्हिटी असण्यासाठी असे काही सिंपल उपाय सांगा ना आम्हाला. हो नक्कीच. घरात सगळ्यांना ना पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्यासाठी हवन करणं पॉसिबल नाही साधारण माणसाला, किंवा गौराई आणि हे सगळ्या गोष्टी. तर तुम्ही ऐकाल की घरात गौराई घ्या, तूप घ्या आणि थोडा लोबान गुगळ, हे सगळ्या गोष्टी आणा आणि लावा. तर सगळ्या गोष्टी पॉसिबल नसल्यामुळे एकदम सिंपल गोष्ट तुम्ही करू शकता, जो माझा अनुभव आहे आणि माझा स्टडी, आणि मला त्यांनी चमत्कार भेटलेत, मिरॅकल. तर मी तुम्हाला 3 गोष्टी आज दाखवायला आणल्या, ज्या मी नेहमी सांगतो, पण ते कळल्यावरती त्यांना कळेल की हा मला ह्या गोष्टी लावायच्या आहेत म्हणून. तर धूप स्टिक हे पहिलं आहे, मी तुम्हाला दाखवायला आणलं, मी दाखवतो. तर धूप स्टिक हा प्रकार असा दिसतो, त्याला स्टँड असतं, ह्याला धूप स्टिक म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त धूप कोण म्हणून एक असतं, मी दाखवतो तुम्हाला. ह्याला धूप कोण आपण म्हणतो, हाही तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये बांबूचा यूज केलेला नसतो. ओके, बाकी ब्रँड तुम्ही कुठलाही वापरू शकता, कारण की मी हे सेल करत नाही. आणि ह्याला म्हणतात धूपकप. ह्याला कटोरी धूप पण म्हणतात, धूपकप पण म्हणतात. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दिसेल गुगळ आहे, लोबान आणि गुगळ हे आहे वेगवेगळे. लोबान हे एका झाडाच्या चिकापासून बनतात आणि गुगळ हा वेगळा आहे. तर ह्यांचा फायदा काय, लोबान जो घरामध्ये लावतो किंवा जो धूपकप लावतो त्याला कळेल की घरामध्ये जेव्हा तुम्हाला धूर किंवा तुम्हाला जे तरंग दिसतात धुराचे, त्याच्यावरती लोबानचा फायदा असतो, घरात लक्ष्मी टिकून राहते. लोबान हा लक्ष्मीसाठी लावला जातो. तुम्ही बघा भरपूर बिझनेसमॅन लोबान धूप लावतात हॉटेलमध्ये, तर लक्ष्मी यायला. आणि गुगळ काय करतं, गुगळ हे काळभैरवाचं रूप आहे. गुगळ तुमचं निगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्शन करतं, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी यायला देत नाही. म्हणून लोबान आणि गुगळ याचे धूपकप लावावे. किंवा कटोरी धूप तुम्हाला खाली भेटतो, त्याच्यामध्ये तुम्ही साधी लोबान गुगळ पावडर कुठूनही घेऊन त्याच्यामध्ये ठेवू शकता लावल्यानंतर. तर ह्या 3 गोष्टी लावल्यात घरात, हे एकदम सोपे उपाय आहेत आणि कोणी करू शकतो. तुम्हाला धूप आणू शकत नाही, तुम्ही धूप स्टिक आणा, धूप कोण आणा आणि ह्याचा वापर सुरू करा. बाकी काय गोष्टी लावल्या पाहिजे काय नाही, तो प्रत्येकाचा बिलीफ सिस्टम आहे, पण मला ह्या गोष्टीचे फार रिझल्ट आहेत आणि मी हे ज्यांना सांगितलंय त्यांनी वंडर्स रिझल्ट दिले. असंही म्हटलं जातं की तुमच्या घरात वॉशरूम्स, टॉयलेट्स हे कुठे प्लेस्ड आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. कारण मला माहिती नाही, हा प्रश्न मी तुम्हाला ॲज अ लेमॅन करते की मी असंही ऐकलंय की चुकीच्या ठिकाणी वॉशरूम्स किंवा टॉयलेट्स असले तर त्यातून तुम्हाला कॅन्सर सारखे आजार सुद्धा होऊ होतात. माझ्या जवळच्या रिलेटिव्स किंवा माझ्या, तुम्ही सांगू शकता इमिजिएट फॅमिली नाही, पण जेवढे माझे परिवारातले, माझे
म्हणजे सांगायचं खोटं का सांगावं किंवा काही जे आहे ते क्लिअर, की माझ्या आत्याच्या मिस्टरांपासून बऱ्याच लोकांना किंवा माझ्या जवळचे ओळखीचे मित्र आहेत त्यांच्या मम्मीला येते. ईशान्य दिशेला टॉयलेट असल्यास कॅन्सर व्हायचे जास्त चान्सेस असतात, किंवा तिकडेही नसेल तर टॉयलेटमुळे का होतं, टॉयलेट म्हणजे तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स बाहेर काढणं म्हणजे मल्लत्याग. तर मल्लत्यागची दिशा जी आहे, तर मल्लत्याग म्हणजे वॉशरूमची जी दिशा आहे ती विश्वकर्म प्रकाश या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. दक्षिण नैऋत्य म्हणजे कुठली, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. ती नसेल तर अजून 2 निगेटिव्ह झोन आहेत. ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आग्नेय, म्हणजे पूर्व आणि आग्नेयाच्या मधली. तिसरी दिशा आहे तुम्ही जे वायव्य आहे. मोस्ट ऑफ द बुक्समध्ये तुम्ही वाचाल तर तुम्हाला सांगितलं असं वायव्यला टॉयलेट किंवा सेप्टिक टँक घ्या. तर पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये पश्चिम वायव्य दिशा आहे, जिला आपण म्हणतो वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. तिकडे तुम्हाला या 3 ठिकाणी वॉशरूम चालतो. जर दुसरीकडे आला, जर तो चांगल्या झोनमध्ये आला, फॉर एक्झाम्पल ईशान्यमध्ये आला, तर ईशान्य काय, तर आपण एक काम करू, ह्या प्रश्नावरती आपण थोडं आता दिशांवरती बोलू किंवा दिशांचे इम्पॉर्टन्स काय, त्याच्यावरतून आपल्याला हे कळेल की काय एवढे मोठे आजार नक्की जडतात. तर तुम्ही न्यूजपेपर वाचता, तर कधी तुम्ही हा विचार केला का, आपण सगळ्या गोष्टीचं लॉजिक लावत बसतो. आता जेनझीज मिलेनियल सगळ्या गोष्टीचं लॉजिक लागतं. न्यूजपेपर, न्यूज याचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. मग ते न्यूजच असं का लिहिलं असं कोणी डोकं लावलं नाही. त्याचं मी रिझन तुम्हाला सांगतो आज. न्यूज आहे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. सगळ्यात जास्त व्हेंटिलेशन किंवा सगळ्यात जास्त ओपनिंग, मग तो मेन डोर असेल किंवा विंडो, ही नॉर्थला हवी, बिकॉज तिकडे थंडावा असतो. पूर्ण दिवस कंप्लीट झाल्यावरती चंद्रमा जिकडे येऊन थांबते ती दिशा म्हणजे उत्तर. त्याच्यानंतर ईस्ट, सूर्यदेव, प्राणशक्ती, उत्साह, चैतन्य, विटामिन डी सायंटिफिक लँग्वेजमध्ये ई, म्हणून ईस्टला ओपनिंग किंवा डोर हवा. त्याच्यानंतर तुमचा डोर किंवा ओपनिंग ही वेस्टला हवी. का, तर साऊथ हा लास्ट का ठेवलेला आहे. साऊथमध्ये जेव्हा 4 ते 6ची वेळ असते, दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत जेव्हा सूर्य ट्रॅव्हल करत असतो तेव्हा सगळ्यात जास्त हानिकारक रेज आपल्याला येतात. म्हणून दक्षिण दिशेला ओपनिंग कमी ठेवावं. तर असं आहे न्यूज. म्हणून ते न्यूज आणि पेपरचं तर फुल म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पास्ट अँड प्रेझेंट इव्हेंट रिपोर्ट. तर बाकी पण दुसरे काय ठेवता आलं असं, पण ह्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे ज्यांनी ज्यांनी डिसाईड करून ठेवले काही ना काही लॉजिक आहे. पण आपण काय करतो, आपल्या लॉजिक बद्दल रिजिड राहतो की मला शिकायचं नाही, मला हे माहिती आहे एवढंच. असं नाही. ते न्यूजपेपरवर तसंच. आता जसं न्यूजचं मी सांगितलं, प्रत्येक डायरेक्शन काहीतरी बोलत असतं तुम्हाला किंवा काहीतरी सांगतंय. हे वास्तूने जे शास्त्रात सांगितलंय मी तुम्हाला एकदम इझी लेमॅन लँग्वेजमध्ये सांगतो, जेणेकरून प्रत्येकाला कळेल. आज आपला हे पॉडकास्ट असंच नाही की आपल्या मम्मी पप्पाच्या एजचे बघतायत, आपल्या एजचे आहेत, जेनझीज आहेत, सगळ्यांना कळवते. तर मी तुम्हाला लॉजिक आणि रिझन सांगित. आपण स्टार्ट करूया नॉर्थ पासून. ठीक आहे. नॉर्थ ही उत्तर दिशा आहे आणि तिथे तत्व जसं वास्तुशास्त्र हे 100% सिटीमध्ये करणं पॉसिबल नाहीये. 60 ते 70% जरी आपण केलं तरी आपण भरपूर प्रॉब्लेम्स पासून वाचू शकतो. करेक्ट. भरपूर प्रॉब्लेम्स पासून वाचू शकतो. सो आपण इथून स्टार्ट करू आणि आपण तत्वांवरती पण सांगू आणि प्रत्येक दिशा काय म्हणते. एक एक्झाम्पल घेऊ. आता मला जर एका इंटरव्ह्यूला जायचं किंवा एक मुलगा ज्याला इंटरव्ह्यूला जायचं, ठीक आहे, तर नॉर्थ ही तुमची ऑपॉर्च्युनिटीची आहे. फॉर एक्झाम्पल एका मुलाला इंटरव्ह्यूचा कॉल आला म्हणजे त्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आली. म्हणजे नॉर्थ तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देते. जर नॉर्थ ज्याची खराब त्याला ऑपॉर्च्युनिटी, जॉब, बिझनेस, फ्रँचायझीज भेटणार नाही. तुम्हाला नॉर्थमध्ये ऑपॉर्च्युनिटी आल्यास, ऑपॉर्च्युनिटी जेव्हा माणसाकडे ते इंटरव्ह्यू कॉल, तेव्हा तो पहिला काय काम करतो की माझं डोक्यामध्ये काय काय टॅलेंट आहे ते मला दाखवायचं. तर नॉर्थ त्याच्या पुढे येते नॉर्थ ईस्ट दिशा. नॉर्थ ही तुमच्या डोक्याची दिशा आहे, जिथे वास्तू पुरुषाचं डोकं आहे शास्त्राप्रमाणे लिहिलेलं. आणि डोकं म्हणजे काय, डोक्यावरती आपण कोणाला पकडतो, एकतर आपले मम्मी पप्पा, आई वडील, किंवा जे सुपेरियर आहेत आपले परमेश्वर, आपले भगवंत, किंवा आपले गुरु सद्गुरू. तर डोक्यावरती घाण केली तर चालेल नाही. म्हणून तिथे देवस्थान आहे ईशान्येला नॉर्थ ईस्ट मध्ये. आपण ऑपॉर्च्युनिटी भेटली, आता आपण टॅलेंटचा वापर करणार. आपण जे काय करतो पहिले आयडिया इथे येते. थॉट प्रोसेस, माइंडसेट आपला इथून स्टार्ट होतो. ते सगळं आपल्याला कामाला. ते झालं, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला, तुम्ही टॅलेंट यूज करणार आहे. तुम्हाला आता दाखवायचंय तुम्ही फाटके कपडे घालून जाऊ शकता इंटरव्ह्यूला. जी तुमची ईस्ट आहे, पर्सनॅलिटी, सोशल कनेक्शन्स, ऐकलं असेल की ईस्ट इज सोशल कनेक्शन, ईस्ट इज युअर पर्सनॅलिटी. तर तेव्हा तुम्हाला असं नाही की ब्रँडेड कपडे घालून जावं एकदम टकाटक. स्वच्छ कपडे घालणे गरजेचे. तुम्हाला तिथे तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचे. ते ईस्ट तुम्हाला प्रेझेंट करते. करेक्ट. ईस्ट डायरेक्शन ही प्रेझेंट करते. त्याच्यानंतर आलं आपलं साऊथ ईस्ट, आग्नेय दिशा. आग्नेय दिशा ही तुमची रोलिंगची आहे. तर तुमच्याकडे इंटरव्ह्यूचा कॉल आला, तुम्ही तुमचं टॅलेंट वापरणार आहात, तुम्ही ड्रेसिंग केला, तुम्ही इंटरव्ह्यूला निघालात. इंटरव्ह्यूला जायसाठी तुम्ही बाय ट्रेन जावा, बाय बस जावा, कसंही ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हल करायला तुमच्याकडे थोडे तरी पैसे पाहिजे, विच इज आग्नेय कॅश लिक्विडिटी.
मगाशी मी म्हणालो. त्याच्या पुढे येतो दक्षिण. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला, इंटरव्ह्यू मध्ये पास झाला, त्याच्यानंतर तुम्ही साऊथ जे येतं ते तुमच्या फेम, नेम किंवा मराठी सांगितलं यश, मान आणि कीर्ती. म्हणजे तुम्ही सगळं पास ऑन हे सगळं केल्यानंतर साऊथला येतं की बाबा की आता मला जॉब भेटले. तुम्हाला जसं आता तुम्हाला एक संधी भेटली, मी कुठे कास्टिंग करतोय, तुम्ही टॅलेंट दाखवणार तुमचं डोकं, त्यानंतर स्वतःला प्रेझेंट करणार ईस्ट, त्यानंतर तिकडे जाण्यासाठी सगळ्या गोष्टी यूज करणार, त्यासाठी थोडेफार तुम्हाला पैसे लागणार, त्यानंतर तुम्हाला रोल भेटला, तुम्ही केलात, तुम्हाला फेम भेटला. एक्झाम्पल इंटरव्ह्यूवरनं तुमच्यावरती आलं. तर ह्या सगळ्या गोष्टीनंतर आग्नेय गोष्टी म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, तुम्ही ते अचीव्ह केलात, म्हणजे साऊथमध्ये आलात. म्हणजे साऊथ इज लाईक तुम्हाला यश, मान, कीर्ती भेटली. त्याच्यानंतर आपण येतोय साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा. तर नैऋत्य दिशा ही तुमच्या स्टेबिलिटीची आहे. स्टेबिलिटी म्हणजे काय, कुठलाही माणूस कुठल्याही पोझिशनवर गेल्यानंतर त्याला स्टेबल राहावं लागतं. मग तुम्ही क्रिकेटर्स घ्या, पॉलिटिशियन्स घ्या, कुठल्याही फील्डमध्ये जावा, एका लेवलवर गेल्यावर तुम्हाला तिथे पोहोचणं असं म्हणतात, मेहनत करून पोचावं तर लागतं, पण तिथे पोहोचल्यानंतर स्टेबल राहायला डबल मेहनत घ्यायला लागते. तुम्हाला अजून थोडं परफेक्शनिस्ट बनावं लागतं. तर नैऋत्य साऊथ वेस्ट ही तुमच्या स्टेबिलिटी आहे. मग तुम्ही तुमचे स्किल्स झाले, तुमचं हेल्थ, तुमचं वेल्थ, तुमचे रिलेशनशिप, सगळे स्टेबिलिटी नैऋत्य काम करते. आता तुम्ही सगळं मिळवलात, स्टेबलही झालात. आता येते पश्चिम दिशा. पश्चिम म्हणजे काय, दिवसाचा संपतानाचा वेळ. दिवस जेव्हा संपतो, पूर्व म्हणजे आधी, पूर्व या शब्दाचा अर्थ आहे आधी, पश्चिम म्हणजे लास्ट. सगळं झाल्यानंतर पश्चिमेला आपण असं असतं की सगळं आपल्याकडे आता अचीव्ह केलंय, पण अचीव्ह झाल्यानंतर विक्ट्रीवरती, टॉपवरती राहायला काय ना काय तुम्ही एका लेवलवर गेल्यावर तुमच्याबरोबर केसेस, कॉम्पिटिशन्स ह्या सगळ्या चालतातच. विजडम, विक्ट्री हे तुमच्याबरोबर राहण्यासाठी तर वेस्ट हा तुमचा सपोर्ट आहे, पश्चिमी तुमची सपोर्ट आहे तुम्हाला एका लेवलवर ठेवण्यासाठी. एवढं सगळं आपण अचीव्ह केलं लाईफमध्ये, राईट. आता आपली दिशा राहिली आहे लास्ट, जी म्हणजे वायव्य, नॉर्थ वेस्ट. एवढं सगळं आपल्याकडे आहे, पण ते आपण स्पेंड करायला आपल्याला फॅमिली, फ्रेंड्स, पार्टनर, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड सगळे तर पाहिजे. एवढं सगळं असल्यानंतर टाइम कोणाबरोबर स्पेंड करणार. करेक्ट. ते तुमचं नॉर्थ वेस्ट आहे, विच इज युअर सपोर्ट. अँड दिस इज युअर वास्तुशास्त्र. दिस इज द सर्कल. तर प्रत्येक दिशा एक एक गोष्ट देते आणि त्यानुसार त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि तुम्ही मूवी बघता मराठी मूवी, यातले मूवीज मधले 4 मूवी सांगतो ज्याच्यामध्ये त्याचं फार चांगलं उदाहरण किंवा त्याचं रूप दाखवलं आहे. दशावतार मराठी मूवी जो आता आलेला, त्याच्यानंतर नरसिंहा, त्याच्यानंतर कांतारा. याच्यामध्ये तुम्ही बघाल नेहमी तुम्हाला मत्स्य अवतार बघायला भेटतो, वराह अवतार बघायला भेटतो, वराह रूपम देव्य. करेक्ट. तर हे जे आहे आपली बॉडी, आपण बॉर्न होतो, जी नॉर्थ दिशा आहे, जी जलतत्वाची का आहे, सगळ्या गोष्टी पाण्यापासून सुरुवात होतात. विष्णुदेवांचा पहिला अवतार मत्स्य अवतार. ह्युमन बिईंगचं जे जन्म होतो तोही पाण्यापासून होतो, लिक्विड फॉर्ममध्ये. तर जेव्हा एक जीव जन्माला येतो ना, ती त्याला संधी असते लाईफमध्ये काहीतरी बनायची, ऑपॉर्च्युनिटी मगाशी मी म्हणालो, विच इज नॉर्थ. राईट. तर पाण्यामुळे जसं जन्म होतो तसंच पाण्यामुळे झाड वाढत जातं, विच इज एअर, ऑक्सिजन, वायू, विच इज ग्रीन कलर. म्हणून ईस्टला ग्रीन कलर ठेवा सांगितलं जातं प्लांट्स. ओके. तर पाण्यापासून झाड बनलं. आग, आपण बॉन फायर माहितीये, लाकडं जळतो. पाणी, झाड, एअर, एअर पासून फायर बनली, बॉन फायर लाकडाचा आपण आग पडतो. त्याच्यानंतर त्याची ॲश होते, राख, ती पृथ्वीमध्ये मिक्स होते, त्याचे मेटल्स बनतात पुढे जाऊन, आणि त्या राखेचा जो स्टीम असतो ना, जो परत क्लाउड्स निर्माण करतो आणि पाऊस पडतो, त्याला आकाश तत्व म्हणतात. अगेन वॉटर, अगेन ट्रीज, अगेन फायर, अगेन. तसंच आपल्या बॉडीमध्ये पण प्रत्येक गोष्टीची रिलेटेड आहे. आपलं ब्लड, आपले बोन्स, ओके, आपले आईज, नोज, ह्या तत्वांना, आपलं हे डायजेस्टिव्ह सिस्टम, ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या तत्वांना समान आहेत. आणि म्हणून ह्या तत्वांचं बॅलन्स घरामध्ये असणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ. वात, पित्त आणि कफ हे नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे. आज आयुर्वेद एवढं व्हिडिओज आहेत, आयुर्वेद एवढं पुढे गेलंय, क्लासेस आहेत. तर तुलाही माहिती असेल की आयुर्वेद सारखं ह्या सगळ्या गोष्टीचं बॅलन्स नसतील, तुझ्या पित्त, वात आणि कफ बॉडीमध्ये बॅलन्स असेल तर तू आजारी पडतेस किंवा काय ना काय. करेक्ट. तसं या घरामध्ये या पंचतत्वांचं संतुलन केलं, या एलिमेंट बॅलन्स केले, नेचर बरोबर अलाइन केलं, तर घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे म्हणतो ना, सुख समृद्धीने राहू शकतो, शांतीने राहू शकतो, आणि याचा फार चांगला उपयोग करू शकतो आपल्या करिअरसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी. करिअरचा विषय तुम्ही काढलाच आहे, तर मला
आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काही टेकअवेज आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो ह्यासाठी हा प्रश्न आहे की ज्यांना नोकरी शोधण्यात अडचण येते किंवा ज्यांना त्यांचा व्यवसाय मोठा करायचा आहे, अशा लोकांनी वास्तूच्या दृष्टिकोनातून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा त्यांच्यासाठी काही उपाय तुम्ही सांगू शकता? तर करिअर वाईज, बिझनेस वाईज ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे किंवा ज्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटत नाहीत, पहिली गोष्ट, पहिली दिशा जी बघायची ती नॉर्थ. अच्छा. त्यांच्या नॉर्थमध्ये एक तर किचन असणार, किचनही असेल त्याचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जर तुमच्या नॉर्थमध्ये किचन आहे तर नॉर्थ ही जलतत्वाची, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर नॉर्थमध्ये तुमचं किचन असेल तर किचनचा जो प्लॅटफॉर्म असतो त्याला ट्राय करा की तुम्ही ग्रीन कलर. का? तर जलतत्वाच्या नंतर येतं तुम्हाला वायुतत्व आणि त्याच्यावरती तुम्ही फायर म्हणजे तुमची जी काय गॅस शिगडी ती ठेवू शकता, म्हणजे त्यांनी बॅलन्स होतं. ओके. त्याच्यानंतर नॉर्थला भरपूर सारं सामान ठेवलेलं असणार, जड सामान. नॉर्थला मॅग्नेटिक एनर्जी असते. नॉर्थ हे तुमची ऑपॉर्च्युनिटी खेचून आणते, पण ती तुम्ही जर जड केली ना तर तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी येत नाही, तुमचं नुकसान होत राहतं. आणि व्यवसायात पण तसंच आहे. जेवढे व्यावसायिक आहेत, जेवढे बिझनेसमॅन आहेत मी बघितले, मग ते व्हेजिटेबल्स, फ्रुट्समध्ये किंवा आणि कुठल्या बिझनेस, कुठल्याही फील्डमध्ये असू दे, त्यांचं नॉर्थ हे ओपन असतं. मग ते विंडो असेल पूर्ण, तुम्ही सांगता ना फ्रेंच विंडो टाईप किंवा आता स्टाईल आलाय मोठमोठ्या विंडो, त्यांचं नॉर्थ ओपन असतं. रिअल इस्टेट बिझनेसमॅन पण त्यांचा जो बंगलो असतो त्यांचं नॉर्थ ओपन असतं. तर नॉर्थ ओपन असलेलं नेहमी चांगलं. नॉर्थमध्ये ब्लू कलर किंवा ग्रीन कलर यूज केला पाहिजे. नॉर्थमध्ये ग्रीन किंवा ब्लू कलर यूज केला पाहिजे. आणि नॉर्थमध्ये रेड कलर यूज करू नका. नॉर्थमध्ये टॉयलेट आलं असेल तरीही तुम्हाला ह्या गोष्टी होतात. म्हणून नॉर्थच्या ह्या गोष्टींवरती काळजी घ्या. तुमचा जॉब आणि तुमचे व्यवसाय सगळे प्रॉब्लेम दूर होतील. क्या बात आहे. आणि हेच बोलताना तुम्ही आता रंगांचाही उल्लेख केला की जसं काही उपाय करताना तुम्ही कुठल्या दिशेला कुठल्या रंगाचा वापर केला पाहिजे. तर ह्या रंगांचं किती महत्त्व आहे आणि या रंगांचा या दिशेला जर वापर केला तर त्याच्याने तुम्हाला फायदाच होईल, असे काही रंग आम्हाला सांगू शकता का? नक्की. रंगही सांगतो आणि फायदेही सांगतो. आणि जनरल डेली यूजमध्ये आपण जे आज मोबाईल स्क्रोल करतो त्याचंही तुम्हाला लॉजिक आणि सगळ्याच गोष्टी सांगतो. त्याचंही तुम्हाला लॉजिक आणि इम्पॉर्टन्स सांगतो. आता तुम्ही गुगल किंवा मेटाचे कुठलेही ॲप बघा, राईट. आधी मी तुम्हाला तत्व सांगतो, जसं तत्व, पंचतत्व आता मी सांगितले, त्यांचे कलर सांगतो आणि त्यानुसार त्या कलरचे इम्पॉर्टन्स होणं तुम्हाला कळेल. ओके. नॉर्थ, उत्तर ब्ल्यू रंग. करेक्ट. कारण पाण्याचं आहे, राईट. ईस्ट, पूर्व ग्रीन कलर. अच्छा. फायर, आग्नेय दिशा आणि दक्षिण रेड कलर. रेड कलर विच इज इम्पॉर्टंट फॉर युअर कॅश लिक्विडिटी, विच इज इम्पॉर्टंट फॉर युअर पैसा, मनी. आग्नेय दिशा रेड कलर इज इम्पॉर्टंट फॉर मनी. त्याच्यानंतर येल्लो कलर फॉर पृथ्वी तत्व, अर्थ एलिमेंट. करेक्ट. येल्लो, मड येल्लो, येल्लो कलर पृथ्वीचा कलर बघा, मड येल्लो. आकाश तत्व, जसं आज आपण इकडे बसतोय, ब्रह्मांडात पोकळी भरपूर आहेत. आकाश तत्वाला लिमिट नाहीये. तुमचं कुठलंही काही स्वप्न किंवा काही गोष्टी अशा पूर्ण झाल्या किंवा तुम्हाला इम्पॉर्टंट कॉल, मेल, मेसेज आला, पहिलं तुम्ही बोलता हा काम झालं. आकाश तत्वाला लिमिट नाहीये. त्याला कुठला धर्म नाहीये. कुठल्याही धर्माचे प्लेयर्स कुठलेही घ्या तुम्ही, त्यांचं गोल मारल्यानंतर, सेंचुरी मारल्यानंतर, रेस जिंकल्यानंतर वरती बघतात. करेक्ट. त्यांचे जे काही धर्मातले त्यांचे देव असतील त्यांना ते नमन करतात, सलामी देतात. सचिन तेंडुलकर. येस. तर हे ब्लू, ग्रीन, रेड, येल्लो आणि व्हाईट. ओके. तर असे हे 5 कलर आहेत 5 तत्वांचे. तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर नॉर्थची वॉल भेटते, ठीक आहे, तर तुम्हाला ब्लू कलर यूज करू शकता. तुम्ही ब्लू नसेल करायचा, ग्रेइश करू शकता, ब्लॅक करू नका. ब्लॅकचं असं आहे की ब्लॅक कलर नेहमी सगळं खेचतो एनर्जी, त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह समजत नाही. ब्लॅक कलरचं काम आहे एनर्जी खेचणं, मग ते कुठलंही असू दे. आणि म्हणून तुम्ही बघा सेलिब्रिटी किंवा तुम्ही कुठे जाताना लास्ट राईटला कोणाच्याही शोकसभेला जाताना तुम्ही व्हाईट कलरच बघणार, राईट. व्हाईट कलर फक्त पॉझिटिव्ह एनर्जी खेचतो. मंदिरांमध्ये जे लुंगीज घालतात, जे धोतर्स घालतात, व्हाईटच असतात, त्याचं कारणच ते पॉझिटिव्हिटी. येस. आणि काही मंदिरांमध्ये साऊथमध्ये तुम्हाला ब्लॅक शर्ट, ब्लॅक लुंगी दिसेल, पण ती कम्युनिटी आहे जी त्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसणार आणि ती सतत मंदिरामध्येच कामं करत असते किंवा मंदिरांचीच कामं करते, ते चप्पल पण वेअर नाही करत. करेक्ट. तर ब्लॅक एनर्जी नॉर्मल माणसाने घालून चालणार नाही. ब्लॅक एनर्जी तुम्ही पार्टीजमध्ये घालता कशासाठी? अट्रॅक्ट करायला, सगळ्यांमध्ये दिसून यायला, ब्लेझर्स. राईट. तर हे ब्लॅक कलरची खासियत. तुम्ही ब्लॅक कलर सगळीकडे घालू नये. तुम्हाला माहित नाही कुठल्या एनर्जी कुठे आहेत आपल्या आजूबाजूला. असं म्हटलं जातं की चांगल्या कामांना तुम्ही काळा रंग वापरायचा नाही.
हा, तर ते खरं. त्याचं कारण हे आहे की जर तुम्ही नॉर्मली आध्यात्मिक काम करताय किंवा काही असं पॉझिटिव्ह काम करायला जाताय तर त्याच्यामध्ये ब्लॅक कलर कमी यूज करायचं कधीही. ब्लॅक कलर तुम्हाला असं वाटतंय की ब्लॅक कलर जे घालू शकतात, कमी असे राशी आहेत, काही नंबर्स आहेत, त्यांना तो ब्लॅक कलर किंवा डार्क ब्लू चालतो. किंवा जर तुम्हाला ब्लॅक कलर कधी घालायचंच आहे तर वेअर इट ऑन सॅटर्डे, शनिवारी घालू शकतो तुम्ही. पण ब्लॅक कलर नॉर्मली मी सांगतो अवॉइड करायला, टाळा म्हणून. अच्छा डार्क ब्लू एकदम ब्लॅक सारखं घाला, पण ब्लॅक नको. अच्छा. बिकॉज त्याला माहित नाही, त्या कलरला एवढंच माहिती आहे मला कुठली एनर्जी सक करायची आहे. आणि जलतत्व नॉर्थमध्ये का सांगितलं ग्रे किंवा ग्रे चालेल, पाण्याचा कलर ब्लू दिसतो, तुम्हाला थोडा व्हाईटिश दिसणार कुठे कुठे इन ऑल कंट्रीज तुम्ही फिरला असेल तर, Correct. किंवा थोडासा ग्रेइश किंवा ब्लॅक पण दिसतो. पण तो जास्त वाढता का म्हणजे तो नॉर्थमध्ये आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ग्रेडिंग माहिती पाहिजे, तुमची नॉर्थ कुठे येते, कितपत येते, किती फूट आहे, किती डिग्रीज मध्ये तुमची नॉर्थ आहे तुमच्या घराची. पण हे सामान्य माणसांना कळणार नाही, त्यामुळे त्यांनी ह्या बेसिक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. तुमचं नॉर्थ आहे तुम्हाला कळते, तुम्ही घराच्या मध्ये उभे राहा, टाईल्स काउंट करा, घराचं मध्य काढा, जी दिशा जिकडे येते सिम्पल हे 5 कलर यूज करा. ब्लू नॉर्थमध्ये, ग्रीनिश तुम्हाला ग्रीन नाही होत आहे म्हणून आता सांगितलं जातं किचनच्या प्लॅटफॉर्मला ईस्टमध्ये किंवा साऊथ ईस्टमध्ये ग्रीन यूज करा. त्याचं कारण त्या तत्वांमुळे. ब्लॅक जिथे यूज होतो, ब्लॅकचा मलाही 2013ला अनुभव आहे. आमच्या घरातलं एकाचं ॲक्सिडेंट झालं. 2009 मध्ये ॲक्सिडेंट झालं आणि बाय डिफॉल्ट 2013 नंतर मध्ये ग्रीन ऑटो लागलं, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही ॲक्सिडेंटचा. मग हे असं असतं जेव्हा तुम्हाला माहित नसतं ना, तुमच्यावर घडत असतं, पण तुम्हाला या गोष्टी माहिती नसतात की नक्की हे का होतंय असं. म्हणून ईस्टला ग्रीन कलर. आणि काहीच कळत नसेल, ज्यांना काही कलरचं कळत नाही, सिम्पल ऑफ व्हाईट कलर त्यांनी पूर्ण घराला द्यावा. क्रीम कलर ऑफ व्हाईट हा क्रीम कलर ऑफ व्हाईट बेज कलर हा टोटल कुठेही तुम्ही देऊ शकता. तो तुम्हाला कधीच वास्तुदोष निर्माण करत नाही. त्याचं कारण यू सी बिग मेन्शन्स. तुम्ही बिग मेन्शन्स बघा, मोठे बंगलोज बघा, जुने बंगलोज बघा, सिंगापूर, ब्रिटिश कुठेही जाऊन बघा तुम्ही, ब्रिटिश कंट्रीजमध्ये जावा, तुम्हाला ऑफ व्हाईट हाच कलर दिसणार. जास्त करून मंदिरांना किंवा मॉस्क्यूंना, चर्चला ऑफ व्हाईट कलरच असतो जास्त. मेजर कलर तोच असतो, बिकॉज तो एनर्जी पॉझिटिव्ह सोडतो. आणि जर तुम्हाला वॉलपेपर, वॉल कलर्स हे सगळे यूज करायचे तर नॉर्थला मी सांगितलं ब्लू, ईस्टला ग्रीन, साऊथ ईस्ट पासून साऊथ म्हणजे आग्नेयापासून दक्षिण रेड कलर. रेड कलर कुठला तर तुम्हाला तिथे वॉल येते, तुमची बेडरूम येते. रेड कलर कधीच ब्लड रेड किंवा डार्क रेड नाही. एक तर पिंक, लाईट पिंक किंवा लाईट पिंक किंवा मरून कलर. त्याच्यानंतर येतं दक्षिण ते नैऋत्य, साऊथ टू साऊथ वेस्ट, येल्लो कलर और मड येल्लो. मग त्या ठिकाणी तुमची अशी चेअर येते आहे, ठीक आहे, किंवा तुमचा एल सोफा येतोय, सोफा कम बेड येतोय, काही येते बसायचं, तर ह्या कलर्स यूज करा. करेक्ट, त्या कलर्स यूज करा. आणि त्यानुसार म्हणून तुम्ही बघता की आज कलरफुल सगळ्या घरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, पर्टिक्युलर येल्लो सोफा दिसतो तुम्हाला. कारण की साऊथ ही अशी जागा आहे तिथे जड ठेवायला सांगितलं जातं. आणि नॉर्मल माणूस नुसता सोफा घेत नाही, त्याला ते स्टोरेज लागतं. मग ते हेवी होण्यासाठी दोन्ही काम होऊन जातं त्यांचं. तर म्हणून येल्लो कलरचा सोफा आहे तर तिकडे तुम्ही ठेवू शकता. व्हाईट कलर जिकडे आहे, जे वेस्टला तुम्ही येल्लो कलर यूज करू शकता. का तर हे 5ही कलर आहेत ना, प्रत्येका कलरचे 2 मित्र आहेत, 2 शत्रू आहेत. जसं जलतत्वाचं ग्रीन म्हणजे एअर, वायू हे मित्र आहे आणि आकाश. जलाचं अग्नी बरोबर पटणार नाही. करेक्ट. तसं अग्नीचं वायू आणि पृथ्वी बरोबरच आहे. आकाश आणि पाण्याबरोबर पटणार नाही. तसंच पृथ्वीचं आकाश आणि अग्नी बरोबर, बाकी दोघांबरोबर पटत नाही. तर ते मिसमॅच कलर झाले तर तुमच्या लाईफमध्ये ते प्रॉब्लेम्स करतात, बिकॉज पंचतत्वांचं संतुलन घरात बिघडतं. करेक्ट. ह्या गोष्टींचा फार लक्ष देऊन काळजी घेऊन घरात वापर केला पाहिजे. आणि तुम्ही बघाल तर रिअल लाईफमध्ये आता मी जे वापरतो ते सांगतो. मी इंस्टाग्राम वापरतो, यूट्यूब वापरतो बस, आणि फेसबुक रेअर वापरतो मी. आता कुठलाही ॲप घ्या जगातला, किंवा आपण मेटा ॲप्स घेऊया, राईट. सगळ्यात जास्त पैसा कलर, कुठल्या कलरचं मी पैसे सांगितले तुम्हाला, कुठल्या कलरसाठी पैसा असतो? ब्ल्यू. रेड सॉरी. रेड कलर जो आहे त्याला सगळ्यात जास्त पैसा किंवा कॅश लिक्विडिटी असते. ओके. युट्यूबचा लोगो कुठल्या रंगाचा आहे? रेड. सगळ्यात जास्त पैसा कुठला ॲप देतो? युट्यूब. फेसबुक ब्लू कलरचं आहे. इंस्टाग्राम मध्ये पिंक, येल्लो आणि ब्लू कलर दिसणार. पिंक इज अ फॅमिली ऑफ रेड. करेक्ट. ट्विटर, स्काईप आणि बरंच काय आहे, स्नॅपचॅट, भरपूर काही ॲप्स आहेत. त्याच्यात ब्लू, रेड, ग्रीन, येल्लो, व्हाईट हे सोडून मला कलर सांगा कुठले.
गुगल क्रोमचा लोगो पण घ्या, हेच 5 कलर आहे. करेक्ट करेक्ट. हो, युनिव्हर्स इज मेड ऑफ दिस, युनिव्हर्स इज मेड ऑफ दिस. राईट. प्रत्येक ॲपचं इम्पॉर्टन्स आहे ह्याच्यात. युट्यूबचा लोगो पण त्याच्यासाठी तसं, त्यांनी कुठून बनवला, काय बनवलं हे रिसर्च आहे किंवा वेगळ्या गोष्टी आहेत. बट तुम्ही बघायला गेला तर आपल्या आजूबाजूला तेच आहे सगळं, आपल्याला कॅच करता येत नाही, आपल्या समोर आहे सगळं. हे कलर्स एवढेच का, जर आपण लॉजिक बघतोय ना तर हे बघायला पाहिजे. करेक्ट. कुठलाही ॲप घ्या, फक्त एक ॲप असेल मला वाटतं जो ब्लॅक कलर मध्ये आहे, टिकटॉक की असं काहीतरी. बाकी correct. सगळे आपले जे मेटा ॲप्स आहेत सगळे तुम्हाला हेच 5 कलर यूज करणार. म्हणजे पंचतत्व. गुगल सारखी मोठी कंपनी, मेटा, हे सगळ्या गोष्टी जर हे फॉलो करतात तर वाय वी शुड नॉट. ऍब्सोल्युटली म्हणजे खरं. प्रत्येक एनर्जी आपल्या आजूबाजूला ना, एनर्जी सक्रिय असते. काही ना काही शक्ती अशा असतात ना, सक्रिय ते आपल्याला माहित नाही, दिसत नाहीत. आता कॅमेरा जो आपण एवढा झूम करतोय, तो आपल्याला अक्वायर करतोय, आपल्यामध्ये रीच करतो, आपल्याला ते वायरिंग किंवा वेव्ह दिसत नाहीये. वायफाय कनेक्ट करतो, वायफायचं रेंज दिसत नाही आपल्याला, पण आपण बिलीव्ह करतो हा वायफाय आहे. नाही भेटलं तर अरे वायफाय कनेक्ट होत नाही, नेटवर्क जाते. मग ह्या सूक्ष्म शक्ती आहेत. आपलं सर्व्हर आपण परमेश्वराबरोबर कनेक्ट केलं सातत्याने, कन्सिस्टन्सी, आणि थोडा वेळ काढला देवासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी, तर हे तुम्हाला रिझल्ट देतात. पण त्यात कन्सिस्टन्सी हवी. मग हेच इझी आहे. वास्तूमध्ये तुम्ही हे कलर यूज करा, वास्तूमध्ये काही गोष्टींचं पालन करा आणि त्याचा उपयोग करा ना. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला लॉजिकची गरजच नाही. करेक्ट. आणि तुम्हाला अजून एक मी कमाल सांगेन, जसं आता ह्याचं सांगितलं की युनिव्हर्सल पॉवर काय, एक असा अल्फाबेट आहे ना, एच अल्फाबेटमध्ये एच, ह्याच्यावरती नॉर्मल एवढ्या गोष्टी आहेत, एवढी नावं आहेत, ती फक्त तुम्ही ऐकली असणार. ज्यांच्या युजरनेममध्ये, ज्यांच्या नावामध्ये किंवा ज्यांच्या सरनेममध्ये, इन्स्टाचं युजरनेम म्हणतोय, ज्यांच्या नेम आणि सरनेममध्ये एच येतो ते ऑलमोस्ट सगळे सक्सेसफुल आहे, पण त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, धीरूभाई अंबानी, DH. तो मराठीत असू दे की इंग्लिश, ध असू दे किंवा एच असू दे, राईट. मुकेश अंबानी, मुकेशमध्ये एच आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी. फुटबॉलमध्ये सुनील छेत्री, छेत्रीमध्ये एच आहे. आणि मला वाटतं गुरप्रीत सिंग संधू आपला हे होतं गोलकीपर, विराट कोहली एच, रोहित शर्मा एच, अभिषेक शर्मा एच, न्यू कॅप्टन शुभमन गिल एच, शिखर धवन एच, सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट एच, झहीर खान एच, अजिंक्य रहाणे एच, श्रेयस अय्यर एच, रितेश देशमुख एच, जयंती वागदारे एच, राईट. शाहरुख खान एच, अमिताभ बच्चन एच, ऋतिक रोशन 3 एच. हास्य जत्राचं पूर्ण कास्टिंग एच वरच आहे. माझा स्टडी सांगतोय मी. समीर चौगुले GH एच, शिवाली परब एच, प्रियदर्शन इंदलकर एच, रोहित माने एच, निखिल बणे KH एच, आणि काय खांडेकर सर आहेत ते एच. हे झाले. परत युट्यूबर्स, आज युट्यूबर्स आहेत ना, ऍक्टर्स पेक्षा जास्त फेमस आहेत. माझं कन्व्हर्सेशन होतं ना त्यांच्याबरोबर. युट्यूबर्स, भुवन बॅम एच, आशिष चंचलानी एच, शेट्टी ब्रदर्स एच. करेक्ट. हे युट्यूबर्स एवढे फेमस आहेत की इंडिया म्हणजे हे टॉपचे आहेत सगळे, बरोबर. रॅपर्स घेऊया आपण, संबाटा रॅपर, प्रथम नाव आहे त्याचे एच. MC गावठी शुभम नाव आहे एच. परत काय ते, आणि रॉक्सन महान, काय त्यांचं नाव मला माहित नाही, त्यांचंही नाव शुभमच आहे, सरने मला माहित नाही, एच. त्यांनी मेहनत घेतली. रॅपर बघा, क्रिकेटर्स बघा. हा, युट्यूबर्स आले, मी तुम्हाला सांगितलं भुवन मॅम, आशिष चंचलानी. आपले युट्यूबर्स महाराष्ट्रातले, मुंबईतले बघूया, जस्ट नील थिंग्स एच, सिद्धांत सरफरे एच, सिद्धांत मध्ये, शुभम जाधव एच, सौरभ वाईन्स वाला एच. हे प्रत्येक अल्फाबेट एच फॅक्टर. हा, पण त्यांनी तेवढी मेहनत केलेली असते. पण तो एच कुठे लावायचा, आता प्रत्येकाने, रितेश देशमुखांनी पण स्वतः सांगितले एका व्हिडिओमध्ये की मी नेम न्यूमरोलॉजी केली. कसं असं, तुम्ही तुमची बर्थ डेट चेंज करू शकत नाही, बरोबर. तुम्ही तुमचा नक्षत्र, ज्या नक्षत्रावर तुम्ही जन्माला, हे चेंज नाही करू शकत. पण हे अल्फाबेट, हे नंबर्स, नेम न्यूमरोलॉजी हे करू शकतात. तसंच वास्तूमध्ये आहे की काही गोष्टींचं प्लेसमेंट, कलर्स यूज करून, प्लेसमेंट यूज करून, त्या तत्वांचा यूज करून तुम्ही तुमची लाईफ एकदम सुख शांतीने समृद्धीने जगू शकता, सक्सेसफुल होऊ शकता. मग अशी राहील ओंकार भोजने एच, हास्य जत्रामध्येच एच आहे म्हणा पहिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर काय करतात की आज तुम्ही बघताय, तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात की आज हास्य जत्रा कुठे आहे आणि बाकीचे शोज कुठे आहेत.
किंवा त्यांचं सक्सेस त्यांनी मेहनत जाम केले. जसं रोहित माने माझ्या एका फ्रेंडचा फ्रेंड आहे, सावत्या म्हणतात त्याला. मेहनत आहे ना, शिवाली परब मेहनत आहे. मी स्क्रोल करताना त्या फीडमध्ये स्टोरी आली, त्याची स्टोरी सांगितलेली किती मेहनत केली. त्यांनी मेहनत जाम केली, पण ह्यांच्यामध्ये एक फॅक्टर भेटतो एच. तर नंबर्समध्ये तुम्ही 9 वर जावा. सूर्यकुमार यादव ह्या वर्षी जो एशिया कप कॅप्टन 63 आय थिंक सो 9. तिलक वर्मा ज्यांनी मॅच जिंकवली 72-9. संजू सॅमसन जो खेळला तो 9. शिवम दुबे जो खेळला त्याच्यामध्ये एच आहे. सो बेसिकली तुमचं म्हणणं आहे की न्यूमरोलॉजीचा पण खूप मोठा वाटा आहे. न्यूमरोलॉजी झालं, ॲस्ट्रोलॉजी झालं, ह्याचा प्रत्येक ॲक्च्युली कसं आहे, ह्या तिन्ही गोष्टी सेम नाही आहेत पण इंटरलिंक आहेत कुठे कुठे. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा घराचं डिझाईन करतो तर घरामध्ये किती माणसं राहणार आहेत, ओके, त्यावरती डिपेंड होतं त्यांची कुठली बेडरूम, त्यांची बर्थ डेट काय आहे. आणि ज्योतिषशास्त्राचं वास्तुशास्त्रामध्ये मेन काम म्हणजे काय आहे तर मुहूर्तशास्त्र, पंचांग. आता तुम्हाला मी नॉर्मल माणसाला तर मी सांगितलं की शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष तुम्हाला माहिती आहे, महिना फुल मून डे, मून पूर्ण होतो मग कमी कमी होतो, राईट, ते तर माहिती असेल. तर 15 दिवस अमावास्या पौर्णिमा हे तर माहिती आहे. हा, कृष्ण पक्षाचा लास्ट दिवस म्हणजे अमावास्या, शुक्र पक्षाचा लास्ट दिवस म्हणजे पौर्णिमा. इझी लँग्वेज मध्ये सांग. शुक्ल पक्षाचा लास्ट दिवस म्हणजे पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाचा लास्ट दिवस म्हणजे अमावास्या. आता त्यात तिथी असतात. या शुक्ल पक्षाचा कृष्ण पक्ष हा जो कॅलेंडर आहे त्याच्या 14 ते 15 दिवसामध्ये आपल्याला मुहूर्त काढायचा असतो. त्याच्यामध्ये पण 3 वार आहेत ते नको आहेत आपल्याला. मंगळवार, शनिवार किंवा रविवार आपण अवॉइड करतो बिकॉज मंगळ हा लँड ऑफ लॉर्ड आहे, मंगळ ग्रह ह्याच्यावर. त्याच्यानंतर त्या तिथी बघावी लागते, राईट. आता मी तुम्हाला सांगतो जया, नंदा, भद्रा, रिक्ता, पूर्णा तुम्हाला काही नाही कळणार आहे. मग ह्याच्या तिथी आहेत ना ह्याच्यावरती पण अभ्यास करून मग माझा रोल काय होतो की जेव्हा माझ्याकडे कोणी वास्तू करायला येतात तर मी त्यांचं वास्तू डिझाईन किंवा त्यांना जे वास्तू करायचं प्लस त्यांनी काम कधी सुरू करावं, कारण की त्यांना मी विचारतो. आता तुमच्याकडे तुमचा पर्सनल ॲस्ट्रोलॉजर असेल किंवा गुरुजी भटजी काका असतील, मम्मी पप्पांचे असेल की ज्यांना तुम्ही डेट्स विचारतात, ते पंचांग बघतात. कोणाकोणाकडे नसतात, ते पहिल्यांदा हे सगळं करत असतात. मग तेव्हा माझा हा रोल आहे, माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांना मी सांगणं. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कोणाकोणाला घाई असते ना की बांधून टाकूया, तर बांधून टाकू नका, बांधून टिकवा. करून टाकू नका लग्न, लग्न करून टिकवा. टिकवा ते, टाकू नका. तर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जेव्हा घर घेतो तेव्हा आपण एका वास्तुतज्ञाकडे जातो. तर म्हणजे तुम्ही स्वतः एक वास्तुतज्ञ आहात त्यामुळे हा प्रश्न विचारतेय की एखाद्या वास्तुतज्ञाचा रोल काय असावा, म्हणजे काय काय रोल्स त्याचे खरं तर असावेत याविषयी आम्हाला सांगा. नक्की. वास्तुतज्ञाचा रोल एखाद्याच्या लाईफमध्ये काय रोल असतो, म्हणजे समजा माझ्याकडे कोण नवीन घर बांधण्यासाठी येते किंवा नवीन फ्लॅट घेण्यासाठी येते, ओके. सो माझं काम आहे की पहिली गोष्ट हा विचार करणं की मी त्याच्या जागेवर जाऊन बसतोय का, मी त्याच्या जागेवर असतो तर त्याला काय काय माहिती आहे, त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्याला वास्तूमधलं थोडं नॉलेज आहे का, त्यांनी यूट्यूबवरती सगळीकडे सर्च करून आला आहे का, किंवा त्याला घर त्याचं इंटिरियर करायचं आहे, फ्लॅट सिलेक्ट करायचं आहे. तर माझा जो रोल आहे तर मी असं करतो की तुम्ही फ्लॅट सिलेक्ट करताय किंवा घर बनवताय तर मी तुमच्या रिक्वायरमेंट आधी ऐकतो. पहिला आपण येऊया फ्लॅट सिलेक्शनवर, ओके. फ्लॅट सिलेक्ट करायला जाताना मी पहिले तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला एंट्री बघतो, करेक्ट, किचन कुठे आहे बघतो, वॉशरूम आणि देवघर किंवा देवारा कुठे ठेवू शकतो, ठीक आहे, ह्या 4 गोष्टी बघतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक आज स्पेशल फर्स्ट माझं लॉन्च करणार आहे जे मी इंडियामध्ये बघितलं कोणच देत नाही, जे मी देतो. जर तुम्हाला मी फ्लॅट सिलेक्ट करून देतोय की हा तुम्ही फ्लॅट घ्या, तर त्या फ्लॅटमध्ये छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात, जीवन आवश्यक वस्तू, जे एक नॉर्मल मिडल क्लास माणूसपासून हाय क्लास माणूस घेतो, त्या कुठे ठेवल्या पाहिजे तेही मी तुम्हाला माझ्या आर्किटेक्ट 2D प्लॅनमध्ये देतो. आणि ते सगळं इन्क्लुडिंग असतं वास्तूच्या फीजमध्ये. अरे वा. आणि किंवा जर तुम्हाला नवीन घर बांधायचं आहे तर तुमचं प्लॉट तिकडे व्हिजिट करून त्या प्लॉटचं स्लोप कुठे आहे, प्लॉट कसा आहे, तिकडे कुठे कन्स्ट्रक्शन यायला पाहिजे घराचं, तुमचं पाण्याची जागा कुठे, विहीर कुठे यायला पाहिजे, त्याचं मार्किंग, सेप्टिक टँक, तुमचा बंगलो आणि त्याचं डिझाईन पूर्णपणे मी तुम्हाला देतो आणि तेही वास्तूच्या फीजमध्येच. म्हणजे तुम्हाला फक्त एक बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर बघून तुमचं घर बांधून घ्यायचं आहे. तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट्स दिले जातात, प्लॉटचा गेट, तुमच्या घराचा गेट जर नवीन बांधताय आणि जर फ्लॅट घेत आहे तर फ्लॅटमध्ये इंटिरियर करताना कुठले कलर्स कुठे यूज केले पाहिजे, कुठले कर्टन्स कुठे यूज केले पाहिजे, कुठले ट्रीज कुठे ठेवले पाहिजे,
ते तुम्हाला तेही खूप एअर प्युरिफाय महत्त्वाचं आहे. करतील. हो. Correct, correct. परत तुमचे कर्टन झाले, तुम्ही काय ॲस्थेटिक यूज करताय, काही फ्रेम यूज करताय, काही वॉलपेपर यूज करताय, तर कुठला कलर कुठे गेला पाहिजे त्यासाठी पंचतत्वांचा जो सर्कल आहे तोही आपण आपल्या प्लॅनमध्ये लावून देतो, जो इंडियामध्ये कोणीच देत नाही, फक्त आपणच देतो. तर आता हा जो बंगलो आपण डिझाईन केला आहे तो शेगावचे संत श्री गजानन महाराज तिकडे केलेला आहे. अच्छा. तिकडून 1 तासावर गाव आहे. तर हा बंगलो जो डिझाईन केलाय ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण पंचतत्वाचं सर्कल आहे. ओके, ब्लू म्हणजे आता तुम्हाला माहिती झालं, करेक्ट. नॉर्थ, ईस्ट म्हणजे ग्रीन, साऊथ ईस्ट ते साऊथ रेड, साऊथ पासून साऊथ वेस्ट येलो कलर आणि इथे व्हाईट. करेक्ट. मग हे डिझाईन करून हे चक्र आपण स्वतः लावून देतो. हे कुठल्या सॉफ्टवेअर कडनं घेतलेलं नाही, कोणाचं कॉपी नाही, हे आपण स्वतः बनवलेलं आहे, माझ्या टीमनी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. त्यांच्यामध्ये डिझाईन तुम्ही बघाल तर ईस्ट, नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट इथे आपण देवघर दिलंय. ही एंट्री दिली आहे जी E3 E4 मी तुम्हाला पद म्हणालो मगाशी सुरुवातीला. किचन दिलंय. किचन मध्ये आपण स्पेसिफिक सिंक कुठे असायला हवा, किचन शेगडी कुठे असायला हवी, फ्रीज, ओव्हरहेड स्टोरेज असतो ना तो कुठे असायला हवा हेही देतो. इथून स्टेअर्स आहे. करेक्ट. ग्राउंड फ्लोअर आणि अपर फ्लोअर दोन ह्याचं. त्याच्यानंतर हे जी झोपण्याची दिशा दिली आहे, हा वॉकिंग वॉर्डरोब आहे. इथे वॉर्डरोब दिलाय. इकडे तुम्ही बघा ते ड्रेसिंग टेबल विथ मिरर आणि अजून लिहिलंय कीप तिजोरी अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स हिअर. हेही आपण लिहून देतो. मिरर प्लेसमेंट इम्पॉर्टंट आहे. बेडमध्ये बघाल तुम्ही हेड पोझिशन दिले, लेग पोझिशन दिले. करेक्ट. टीव्ही युनिट दिलंय. वर्किंग रूम का दिलंय वेस्ट आणि वेस्ट साऊथ वेस्ट हे इम्पॉर्टंट दिशा आहे म्हणून याच्यामध्ये द्यायला सांगितले. जिथे वरुण आणि पुष्पदंत आहे, पुष्पदंत जे पद आहे देवता आहे ते तुमची कुठलीही गोष्ट तशीच ठेवतं किंवा वाढवतं, कमी करत नाही. म्हणून इथे लहान मुलांनी अभ्यास केलाही चांगला. त्याच्या पुढे तुम्ही वेस्ट नॉर्थ वेस्ट मगाशी म्हणालो निगेटिव्ह झोन, वॉशिंग मशीन चर्निंगचं काम करते. सिंक दिलंय. त्याच्या पुढे परत वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये कमोड आहे, फेसिंग नॉर्थ सिंक आहे. आणि हा नॉर्थ वेस्ट मध्ये जो बाथरूम दिलाय तो नॉर्मल माणसाची घरी येतील त्यांच्यासाठी आहे. आणि ह्याचा तुम्हाला मी फर्स्ट फ्लोअर दाखवतो. ही फॅमिली 4 जणांची, मॉम डॅड इथे राहतील आणि 2 मुलं आहेत. त्यांचं लग्न झाल्यावरती अजून पुढे डिझाईन कसं तर मी तुम्हाला दाखवतो. नक्की. हा तुमचा समजा प्लॉट आहे 4 गुंठ्याचा, राईट. ह्याच्यावरती आपण पहिलं मार्किंग करतो. यू कॅन सी युअर पार्किंग कार. पाण्याचं बोरवेलची जागा आपण स्वतःच देतो. अच्छा. बघा किती फुटावरती पाणी बोरवेल पाहिजे हे आपण स्वतः सांगतो कुठे पाहिजे. हे आपलं स्पेशालिटी आहे. सेप्टिक टँक आणि इथे कन्स्ट्रक्शन होणार बंगलो. करेक्ट. प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंगचं मेजरमेंट दिलेलं असतं. 16 डायरेक्शन मार्क आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. करेक्ट. साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट. करेक्ट. एक्झॅक्ट तुम्हाला प्लॉटमध्ये कुठे येतं. मग इथे कन्स्ट्रक्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आपण देवघर दाखवलं. बरोबर. देवघरचं तुम्ही बघाल तर नॉर्थ ईस्ट मध्ये कुठे देव ठेवायचे ह्याचंही मार्किंग आपण देतो. हे कोणी देत नाही. किचन मध्ये सिंक कुठे असावा, शेगडी, फ्रीज. तुमचा हा जो जागा आहे इकडे तुम्ही ओव्हन, मायक्रोवेव्ह ठेवू शकता. ओव्हरहेड स्टोरेज. इथे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे जे निगेटिव्ह झोन आहे, दक्षिण नैऋत्य, म्हणून इथे टॉयलेट दिलं आहे. मास्टर बेडरूमला यांचे झोपायचे बेड पोझिशन दिलेले आहेत. ह्यांना टीव्ही युनिट दिलंय. तुम्ही डायनिंग टेबल बघा तर डायनिंग टेबल वेस्ट मध्ये केलेला आहे. तुम्ही सोफा पण बघाल नॉर्थला आल्यामुळे ब्लू दिलाय. टीव्ही युनिट ईस्ट कडे दिले म्हणजे जेव्हा टीव्ही युनिट कडे बघतील तेव्हा ईस्टला राहील. आणि इथे नीट बघाल तर कीप वॉटर फाउंटेन हिअर, कारण ती नॉर्थची जागा आहे. आता हा त्यांचा फर्स्ट फ्लोअर आहे, ठीक आहे. त्यांची 4 जणांची फॅमिली आहे, हम दो हमारे दो. ते वयस्कर झाल्यावरती ते खाली राहणार ग्राउंड फ्लोअरला. हा त्यांचा आफ्टर मॅरेज प्लॅन आहे, त्यांना हवा होता, त्यांचं असं रिक्वायरमेंट होती. हा तर ही जी जागा आहे ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट ही ओपन ठेवली आपण, विच इज व्हेरी गुड फॉर ओपनिंग. इथे एअर आणि इथे वजन नको. हा गेस्ट बेडरूम एक बनवला कोण आलंच तर. करेक्ट. इकडे परत टॉयलेट दिलं, साऊथ वेस्ट आहे. इथे त्या दोघांचे बेडरूम दिले विथ वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, मिरर, तिजोरी, इम्पॉर्टंट स्टडी टेबल. मुलांना त्यांचं स्टडी करायचं असेल, टीव्ही युनिट. परत इकडे जो सेकंड दिलाय त्यात निगेटिव्ह झोन मध्ये टॉयलेट घेतलंय. इथे आपण बेड पोझिशन घेतलंय, साईड टेबल, वॉर्डरोब. आता इथे जे आहे ते इथे नॉर्थ येतं N3 N4 म्हणून आपण इथे ड्रेसिंग टेबल म्हणजे चांगल्या झोन मध्ये मिररचं प्लेसमेंट ही चांगल्या झोन मध्ये त्याच्यासाठी आपण तिथे ठेवलंय. इथे टीव्ही युनिट आणि इथे स्टडी टेबल, फेसिंग नॉर्थ, फेसिंग नॉर्थ. म्हणजे बसायची जागा, त्याचं पोझिशन, त्याचे प्लेसमेंट, त्याचे डिटेलिंग देतं जे हे कोणीच वास्तूच्या फीज मध्ये किंवा आतापर्यंत इंडियामध्ये कोणीच देत नाही. क्या बात आहे. गौरवजी, आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली आणि मला वाटतं आपल्या अनेक प्रेक्षकांना ती माहिती
खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण अनेकांना घर घ्यायचं असतं किंवा ज्या राहत्या घरात त्यांना अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या माहितीच नसतात की या रंगामुळे असे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा या जागेला ही गोष्ट असेल तर त्याचेही काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती आहे आणि खरंच तुमचं कार्यही खूप छान आहे. असंच पुढे चालत राहू दे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank you. धन्यवाद आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आज थँक्यू सहभागी झालात. थँक्यू. थँक्यू.